प्रदूषण, बरोबर ना. एवढी मोठी समस्या, प्रत्येक जण या जगामध्ये त्रस्त आहे या समस्येला. कुठं प्लास्टिकचा कचरा, प्लास्टिकचं प्रदूषण. कधीतरी तर समुद्रामध्ये काय झालं, तेलाचा टँकर पडला आणि सगळं तेल समुद्रात पसरलं, त्याच्यामुळे जे झालेलं नुकसान, बरोबर. कधी तर ऍसिड आम्लपर्जन्य म्हणजे ऍसिड रेन पडला, त्यामुळे झालेलं नुकसान. गाड्यांचे टायर बापरे खराब झाले तर त्याचा काय उपयोगच राहत नाही. मग हे जे प्रदूषण आहे हे थांबवायचं कसं, हा मोठा प्रश्न. पण याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक वरदान ठरतंय, ते म्हणजे कोण, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच सूक्ष्मजीव. ठीक आहे, मग आपण आज त्यांच्याबद्दल माहिती बघतोय. मायक्रो ऑर्गॅनिझमचा युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. विच मायक्रो युजफुल. पहिलाच अल्कॅनो ओरॅक्स आणि सुडोमोनस. बघा इथे नाव दिलंय तुम्हाला इथे, अल्कॅनो ओरॅक्स आणि काय, सुडोमोनस. यांचा यूज काय, टू क्लिअर द ऑइल स्पिल. क्लिअर द व्हॉट, ऑइल स्पिल इन द ओशियन म्हणा. ओके, ओशियन असेल किंवा सॉइल असेल वगैरे वगैरे, कशामध्ये ज्याच्यामध्ये पण ऑइल स्पिल होतं, तो ऑइल खायचं आहे ना, ते ऑइल, ह्यांचं ऑइल म्हणजेच हे अन्न आहे, फूड आहे त्यांचा, ते ऑइलच खायचं होतं आणि त्याच्यात मल्टिप्लाय होतात. आणि तुम्हाला माहिती आहे का याच्यात एक अजून एक महत्वाची गोष्ट, की याचा शोध लावणारा सुद्धा एक इंडियामध्येच बॉर्न झालेला होता. पण हा आता त्याचा अमेरिकन सिटीजनशिप असेल, पण ऍक्च्युअली तो इंडियामध्ये जन्म झालेला होता त्याचा. आणि ते होते आनंद मोहन चक्रवर्ती. काय नाव आहे त्यांचं, आनंद मोहन चक्रवर्ती. यांनी ह्याचा पहिल्यांदा शोध लावला की आपण पोल्युशन कमी करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा आपण वापर करू शकतो, म्हणजेच कुणाचा, मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करू शकतो. म्हणून पहिलं नाव काय सांगा परत एकदा, अल्कॅनो ओरॅक्स आणि काय बोललो मी, सुडोमोनस. टू क्लिअर द ऑइल स्पिल आहे इन द ओशन अँड सॉइल. विब्रिओ आयडोनेला, बघा इथं नाव आहे, बघा मिळते का तुम्हाला, विब्रिओ आणि कुठला, आयडोनेला. ह्याचा यूज काय बघा, टू डिकम्पोज द प्लास्टिक. पाण्याच्या बाटल्या वापरता की नाही तुम्ही, है की नाही, मध्ये तशाच टाकून देतो, मग प्लास्टिक जाळलं तरी पोल्युशन आहे, पुरलं तरी पोल्युशन आहे. मग ह्याला वाचवायला काय, टू डिकम्पोज द प्लास्टिक साठी. स्ट्रेप्टोमायसिस आणि काय, नोकार्डिया. स्ट्रेप्टोमायसिस आणि काय यूज केलं मी, नोकार्डिया. टू डिकम्पोज द रबर. बघा लक्ष द्या, टू डिकम्पोज द रबर. ऍसिडोफिलस, बघा ऍसिड नावच कळतं, ऍसिडो म्हणजे ऍसिड रेन जो पडतो ना, सल्फर डायऑक्साईड वॉटर बरोबर रिएक्ट झाला, सल्फ्युरिक ऍसिड होणार आणि तोच खाली आला की सॉइल मध्ये मिक्स होतो. मग तो सल्फर रिमूव्ह करण्यासाठी आपण याचा हे करतो, म्हणजे टू कंट्रोल द सॉइल पोल्युशन. टू कंट्रोल व्हॉट, सॉइल पोल्युशन. एक मिनिट, याला पुढे जरा घेऊया. टू कंट्रोल सॉइल पोल्युशन फ्रॉम ऍसिड रेन, फ्रॉम ऍसिड रेन. आणि लास्टला इंडस्ट्रीमध्ये कधी कधी युरेनियम सारखा सॉल्ट निघतो, मग तो जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाला तर बापरे किती मोठा डेंजर होऊ शकतो. मग त्याला इनसोलेबल सॉल्ट मध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करतं,